नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला। सूरज चव्हाण यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला। सूरजच्या बिग बॉस मधल्या प्रवासात त्याला कायम पंढरीनाथ कांबळेंनी साथ दिली। सूरज फारसा शिकलेला नसल्याने अनेक टास्क पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे त्याला समजून सांगायचे। बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या सूरजने कधी त्याच्या गावाबाहेरही पाऊल ठेवले नव्हते। सूरज अतिशय गरीब कुटुंबात लहानाचा मोठा झाला। त्याच्या आईवडिलांच्या निधनानंतर त्याच्या बहिणींनी त्याचा सांभाळ केला। त्याची ही सगळी पार्श्वभूमी पाहता सूरजने बिग बॉसच्या शोमध्ये सहभागी होणे आणि शेवटपर्यंत या गेममध्ये मजल मारणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे। बिग बॉस मराठीच्या घरात येण्यापूर्वी सूरजला ट्रेनिंग देण्यात आले। इतके मोठे घर सूरजने कधीच आयुष्यात पाहिले नव्हते। सूरजला सुरुवातीला या शोमधले टास्क समजायला वेळ लागला, पण पंढरीनाथ कांबळे यांनी त्याला गेम समजून घेण्यासाठी खूप मदत केली। बिग बॉसमध्ये अंकिता वालावलकर देखील त्याला भाऊ मानून मदतीला धावून यायची। सूरजला या सगळ्या गोष्टींची जाण आहे, त्यामुळे बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यावर सूरज लगेच पंढरीनाथ कांबळेंकडे गेला। सूरजने बिग बॉसची ट्रॉफी पंढरीनाथ कांबळेंच्या हातात दिली आणि त्यांना घट्ट मिठी मारली। या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। पंढरीनाथ कांबळेंनी सूरजसोबतचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे। या पोस्टवर भावुक होत नेटकऱ्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत। पंढरीनाथ कांबळे यांनी लिहिलंय की या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान देणाऱ्या महाराष्ट्रातील संपूर्ण रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार। पंढरीनाथ कांबळेंच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एकाने लिहिलंय की सूरजच्या यशामागे पॅडी दादाचा मोठा हात आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स। आणखी एकाने लिहिलंय की आज पॅडी दादा जिंकले असे भासत आहे। साधी माणसं ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर राज्य केलं। दुसऱ्या एकाने लिहिलंय की पॅडी दादांचे विशेष आभार, तुम्ही त्याच्यासोबत नेहमी भक्कम आधार होता, आहात आणि राहाल, हीच अपेक्षा आहे महाराष्ट्राला। धन्यवाद।